नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आपण इयत्ता 10वीचं भूमिती शिकत आहोत. आपण पहिल्या प्रकरणाला सुरुवात केली आहे, ज्याचं नाव आहे समरूपता, सिमिलॅरिटी. आपण काही बेसिक कन्सेप्ट होत्या त्रिकोणाशी संबंधित तर मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं आहेतच. आता ह्या लेक्चरमध्ये आपण सराव संच 1.1 म्हणजे प्रॅक्टिस सेट 1.1 ला सुरुवात करत आहोत. तर पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीन समोर येत आहे. तर प्रश्नात दिल्याप्रमाणे दोन त्रिकोण दिलेले आहेत, त्यांच्या क्षेत्रफळाचा गुणोत्तर आपल्याला काढायचा आहे. तर पहिल्या त्रिकोणाचा बेस 9 युनिट दिला आहे. पहिल्या त्रिकोणाची उंची 5 युनिट दिली आहे. तर दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आणि उंची 10 आणि 6 युनिट अनुक्रमे दिलेली आहे. तर त्यांच्या क्षेत्रफळांचं ए म्हणजे एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल. तर आपल्याला दोघं त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर शोधायचं आहे. आपण मागच्या टप्प्यामध्ये शिकलेलो आहोत की जर दोन त्रिकोणांचं गुणोत्तर काढायचं असेल तर ते त्यांच्या पाया आणि उंचीच्या गुणाकाराच्या रेशो इतकं असतं. म्हणजे काय, चला तर बघूया. पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ भागिले दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर पहिल्या त्रिकोणाचा पाया गुणिले पहिल्या त्रिकोणाची उंची भागिले दुसऱ्या त्रिकोणाचा पाया गुणिले दुसऱ्या त्रिकोणाची उंची. उदाहरणार्थ तुम्हाला सगळे व्हॅल्यूज दिलेले आहेत. फक्त ह्या सूत्रामध्ये आपल्याला त्या किमती पुट करायच्या आहेत. B1 9, H1 5, B2 10 आणि H2 6 युनिट. चला तर आपण सॉल्व्ह करूया. 5 1 5, 5 दुने 10, 3 दुने 6, 3 त्रिक 9. अंशांमध्ये 3 गुणिले 1 उरला म्हणजे 3 1 3, छेदामध्ये 2 गुणिले 2 उरला म्हणजे 2 दुने 4. तर पहिला त्रिकोण आणि दुसरा त्रिकोण यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर 3/4 म्हणजेच 3/4 इतकं आलेलं आहे. चला तर आता दुसरा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येत आहे. तर तुमच्या समोर असलेल्या दुसऱ्या प्रश्नात ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या तुमच्या समोर रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या प्रश्नामध्ये आपल्याला त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ भागिले त्रिकोण एडीबीचं क्षेत्रफळ काढायचं आहे. बघा, ज्या वेळेस दोन त्रिकोणांचा पाया सारखा असतो तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्या दोघं त्रिकोणांच्या उंचीच्या प्रमाणात असतं, म्हणजे उंचीच्या गुणोत्तरा इतकं असतं. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ABC भागिले एरिया ऑफ ट्रायंगल ADB बरोबर हाईट 1 डिवायडेड बाय हाईट 2 इतकं असेल. कारण बेस कॉमन आहे. तर दिल्याप्रमाणे सीबीची हाईट म्हणजे पहिल्या त्रिकोणाची हाईट 4 युनिट तर दुसऱ्या त्रिकोणाची उंची 8 युनिट इतकी आहे. म्हणून 4 1 4, 4 दुने 8. म्हणून पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल आपण शॉर्टकट मध्ये लिहूया आणि एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड इक्वल टू 1/2 किंवा आपण त्यास गुणोत्तराच्या म्हणजे रेशोच्या प्रमाणात पण लिहू शकतो. रेशोच्या स्वरूपात सुद्धा लिहू शकतो 1:2. हा प्रश्न तुम्हाला समजत असेल, स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. तिसरा प्रश्न तुमच्या स्क्रीन समोर येत आहे. मित्रांनो, प्रश्न तिसऱ्यामध्ये दिल्याप्रमाणे तुम्हाला RQ 6 युनिट दिला आहे, PS 6 युनिट आणि PR RP 12 युनिट दिलेला आहे. QT किती आहे हे शोधायचं आहे. त्याच्यामुळे आणखी एक गोष्ट इथे दिली की QT हे PR वरती लंब आहे, म्हणजे 90चा कोण तयार करते, काटकोन आहे. आणि PS ही रेषा RS या रेषेवरती लंब आहे, म्हणजे काटकोन तयार करत आहे. आपण मागे शिकलेलोच आहे की जर आपल्याला QT काढायचं असेल तर ही झाली उंची या त्रिकोणाची. PRQ या त्रिकोणाची उंची, लंब उंची QT आहे आणि पाया
RP आहे. त्याच्यामुळे आपण त्रिकोण PQR चं क्षेत्रफळ काढू शकतो. एरिया ऑफ ट्रायंगल PRQ बरोबर 1/2 गुणिले पाया PR गुणिले उंची QT. इथे एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, PR ची व्हॅल्यू दिलेली आहे पण QT ची व्हॅल्यू दिलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे ह्या क्षेत्रफळाचं, ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजे PRQ चं क्षेत्रफळ आपल्याला शोधता येणार नाही. मग काय करता येईल? पर्यायी व्यवस्था अशी आहे, जर आपण त्रिकोण PQR याचा विचार केला, कारण RQ ह्या रेषेवरती फक्त QC रेषेचं एक्सटेन्शन केलेलं म्हणजे रेषा वाढवण्यात आलेली आहे. आणि एक गोष्ट इथं लक्षात घेण्यासारखी म्हणजे कन्सेप्ट आहे, तो कन्सेप्ट जर तुमच्या लक्षात आला तर तुम्हाला आरामाने या प्रश्नाचं उत्तर मिळवता येईल. कारण या प्रश्नामध्ये हा घटक आणि हा घटक दिलेला नाहीये. दोघांपैकी जरी एक घटक माहिती झालं तरी आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढता येईल. आपण त्रिकोण PRQ चं क्षेत्रफळ मिळवू शकतो, परंतु ते कसं बघा. जर मी दोन समांतर रेषा काढल्या तर त्यांच्यामधलं अंतर हे नेहमी सारखं असतं आणि आपल्याला लंब अंतर घ्यायचं असतं, तिरकस उंची घ्यायची नसते, लंब उंचीच घ्यायची असते. मग QT ही उंची घेऊन चालणार नाही जर आपण क्षेत्रफळ काढायचं म्हटलं तरी. मग हा त्रिकोण मी असा काढला, हे लंब QT, जेवढं PS हे अंतर आहे तेवढंच मी इथे एक रेषा एक्सटेंड करतो, त्याला P डॅश देऊ. ते सुद्धा अंतर सारखं असेल कारण ह्या दोन रेषा एकमेकांना समांतरच आहेत. आणि जर P डॅश आणि R ला आपण जर जॉईन केलं तर तुम्हाला उत्तर मिळेल. PS 6 युनिट आहे तर P डॅश Q सुद्धा 6 युनिट असेल आणि RQ तुम्हाला दिलेलंच आहे, किती 6 युनिट दिलेलं आहे. म्हणजे ह्या त्रिकोणाचा क्षेत्रफळ आपण काढू शकतो. कारण आपण उंची घेतली असती, समजा आपण जर हा त्रिकोण कन्सिडर केला PQR किंवा आपण PSR ने गेला, कारण आपल्याला PQR ह्या त्रिकोणाचा क्षेत्रफळ शोधायचं आहे. मग आपण जर समजा एरिया ऑफ ट्रायंगल PQR काढला तर तो असा येऊ शकतो, एरिया ऑफ ट्रायंगल PQR गुणिले पाया RQ गुणिले उंची समान लंब उंची P डॅश Q म्हणजेच PS इतकी उंची येईल P डॅश Q 1/2 गुणिले RQ 6 युनिट आणि P डॅश Q 6 युनिट. 2 त्रिक 6 3 सक 18. इथं सेंटीमीटर किंवा मीटर मध्ये त्यांनी काही वर्णन केलं नाही, त्याच्यामुळे युनिट्स असं नाव घेऊन द्यायचं. ठीक आहे, म्हणजे आपल्याला त्रिकोण PQR चं क्षेत्रफळ मिळालं. म्हणजे इथं दोन गोष्टी माहिती नव्हत्या, आता दोघांपैकी एक गोष्ट माहिती पडली म्हणजेच आपल्याला QT ची व्हॅल्यू आरामात काढता येईल. पण आपण क्रमबद्ध पद्धतीने घेऊया. तर आताच बघितलेल्या कन्सेप्ट नुसार, संकल्पनेनुसार आपण त्रिकोण PQR चं क्षेत्रफळ काढणार आहोत. तो असा काढता येईल, पाया RQ असेल आणि उंची PS लंब उंची घ्यावी लागेल. PQ ही उंची घेऊन चालणार नाही. सॉरी, ओके. PS 1/2 गुणिले RQ 6 युनिट आणि PS 6 युनिट. अशा प्रकारे आपणास 18 युनिट इतकं त्रिकोण PQR चं क्षेत्रफळ मिळेल. त्याला आपण समीकरण 1 नाव द्यायचं. पुन्हा QT काढण्यासाठी QT ही रेषा PR ह्या बाजूवरती लंब आहे, म्हणून पुन्हा आपल्याला PQR चं नवीन क्षेत्रफळ मिळेल. त्रिकोण PQR चं नवीन क्षेत्रफळ 1/2 गुणिले पाया PR आणि उंची QT. म्हणून आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की आपण क्षेत्रफळ काढलं होतं PQR चं, तो 18 युनिट असेल बरोबर 1/2 PR ची किंमत 12 युनिट गुणिले
क्यूटी. आता आपल्याला आरामात क्यूटीची किंमत शोधता येईल. क्यूटी बरोबर आपण लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइडची बाजू इकडे तिकडे लिहू शकतो, काही फरक पडत नाही. जे छेदाला आहे ते इकडे जाताना अंशाला गुणेल आणि जो गुणेल होता तो घटक भागिले होईल. म्हणून क्यूटी बरोबर 6 दुणे 12 sin 18 2 आणि 2 कट उरले 3 युनिट्स. तर क्यूटीची किंमत 3 युनिट आली. चौथ्या प्रश्नासाठी तुम्ही आपली स्क्रीन बघायची. त्याचा चौथा प्रश्न लगेच येतोय. प्रश्न चौथ्यामध्ये आपणास त्रिकोण ABC आणि त्रिकोण BCD यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर शोधायचं आहे. इथं जर आपण बघितलं तर त्रिकोण ABC मध्ये AP हा लंब आहे, म्हणजेच पाया BC आणि उंची AP सांगता येईल. परंतु त्रिकोण BCD मध्ये लंब नाहीये. परंतु एक गोष्ट इथं क्लिअर होते की त्रिकोण ABC आणि त्रिकोण BCD यांचे जे शिरोबिंदू आहेत ते रेषा AD आणि रेषा BC वरती आहेत. आणि रेषा AD आणि रेषा BC हे एकमेकांना समांतर आहेत. लाईन AD आणि लाईन BC हे पॅरलल लाईन्स आहेत. आणि पॅरलल लाईनची प्रॉपर्टी असते की त्या दोघा लाईन्स मधलं डिस्टन्स हे इक्वल असतं. त्याच्यामुळे जर पाया आणि उंची सारखी असेल तर ते दोन त्रिकोण ऑटोमॅटिकली सारखे होतील. आणि दोघं त्रिकोण सारखे झाल्यामुळे त्यांचे क्षेत्रफळ सुद्धा सारखे असतील. म्हणून त्रिकोण ABC आणि त्रिकोण BCD हे इक्वल ट्रायंगल असतील. आणि त्यांचं क्षेत्रफळ आपल्याला असं काढता येईल. एरिया ऑफ ट्रायंगल ABC भागिले एरिया ऑफ ट्रायंगल BCD इक्वल टू 1/2. ऍक्च्युली आपल्याला असं म्हणता येईल 1/2 पहिल्या त्रिकोणाचा पाया B1, दुसऱ्या त्रिकोणाचा उंची H1 भागिले दुसऱ्या त्रिकोणाचा क्षेत्रफळ पाया B2 आणि उंची H2. ऍक्च्युली तर पाया पण सारखा आहे, म्हणजे दोघांचं अंतरही सारखं आहे, माप सारखं असेल आणि उंची समांतर उंची सुद्धा सारखी असेल. म्हणून वरचा पोर्शन आणि म्हणजे अंशाचा आणि छेदाचा पोर्शन न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर कॅन्सल होतील. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल BCD इक्वल टू, इथं काहीच शिल्लक राहिलं नाही म्हणून 1 असणार आणि छेदालाही काही शिल्लक राहिलं नाही म्हणून 1 असणार. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल BCD यांचं गुणोत्तर आपल्याला 1:1 असेल असे क्लिअरली सांगता येईल. प्रश्न क्रमांक 5 तुमच्या स्क्रीन समोर येत आहे. तर जसं की स्क्रीनवर प्रश्न क्रमांक 5 तुमच्या समोर आलेला आहे. प्रश्न क्रमांक 5 मध्ये त्रिकोण PQB आणि त्रिकोण PBC आणि PBC यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर शोधायचं आहे. इथे एक गोष्ट दिसते आपल्याला की त्रिकोण PQB आणि PBC मध्ये PQ ही उंची समान आहे, कॉमन आहे. आणि आपल्याला माहितीच आहे की जर प्रश्न क्रमांक 5 मध्ये आपल्याला पुढील प्रश्न विचारलेले आहेत. त्रिकोण PQB आणि त्रिकोण PBC यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर करायचं आहे. आपल्याला माहिती आहे जर दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळ काढायचं असेल आणि जर त्यांची उंची सारखी असेल तर त्यांचं प्रमाण त्यांच्या पायाशी संबंधित असतं, म्हणजे पायांच्या गुणोत्तरा इतकं असतं. तर B1 म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा पाया PQ भागिले दुसऱ्या त्रिकोणाचा पाया BC इतकं उत्तर असेल. अगदी सोपा टॉपिक आहे. तर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला माझा तर तुम्हाला हा कन्सेप्ट लगेचच क्लिअर होईल. दुसऱ्या प्रश्नामध्ये त्रिकोण PBC आणि त्रिकोण ABC यांचे क्षेत्रफळ काढायचं आहे. इथं त्रिकोण PBC मध्ये आणि ABC मध्ये पाया BC हा कॉमन आहे. जेव्हा
दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळ सारखे त्यांच्या पायासारखे असतात, तर त्यांचे क्षेत्रफळ, त्यांचा रेशिओ हा त्यांच्या उंचीच्या रेशिओ इतका असतो. उंची h1. या त्रिकोणाची उंची म्हणजे त्रिकोण PBC ची उंची PQ आहे आणि त्रिकोण ABC ची उंची म्हणजे लंब उंची AD आहे. पुढचा प्रश्न, त्रिकोण ABC चं क्षेत्रफळ भागिले त्रिकोण ADC चं क्षेत्रफळ शोधायचं आहे आपल्याला. या त्रिकोणातही ABC आणि ADC मध्ये उंची AD ही कॉमन आहे. जेव्हा दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळ त्यांचा रेशिओ काढायचा असेल आणि त्यांच्यात जर उंची सारखी असेल तर त्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या पायाच्या गुणोत्तरा इतकं असतं. तर पहिल्या त्रिकोणाचं म्हणजे एबीसीचा पाया काय आहे तो BC आणि B2 म्हणजे त्रिकोण ADC याचा पाया DC आहे. चौथा प्रश्न, त्रिकोण ADC आणि त्रिकोण PQC, ADC आणि PQC या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं आपल्याला गुणोत्तर शोधायचं आहे, रेशो शोधायचा आहे. त्यांच्यात पाया पण सेम नाहीये आणि उंची पण सेम नाहीये, म्हणून आपल्याला त्यांच्या पाया आणि उंचीच्या गुणाकाराचं रेशो घ्यावं लागेल. तर पहिल्या त्रिकोणात म्हणजे ADC मध्ये पाया DC आणि गुणिले उंची AD आहे. तसंच त्रिकोण PQC मध्ये त्रिकोण PQC मध्ये बेस QC आहे आणि उंची PQ आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण प्रॅक्टिस सेट 1.1 संपवलेला आहे. मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पुढच्या लेक्चरमध्ये शक्यतो अगदी सोप्या भाषेत तुम्हाला अँगल बायसेक्टर थेरम तसेच बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम अशी जे प्रमेय आहेत त्यांचं सविस्तर विश्लेषण करणार आहे.